तर मी आज बनवणार आहे उडदाच्या पापडाची चटणी। त्यासाठी मी 2 पापड घेतलेत, ते मी गॅसवर भाजून घेणार आहे। पापड भाजून झालेत बघा। आता ते 2 पापड आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकूया। एक छोटी वाटीत भाजलेले शेंगदाणे ते टाकूया। एक छोटी वाटी आहे ती अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत मी, ते टाकूया। आणि हे सुकं खोबरं आहे, ते पण मी गॅसवर भाजून घेतलंय बघा। त्याचे काप करून टाकूया। एक छोटा चमचा चाट मसाला, एक छोटा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालूया। मीठ थोडं कमीच घालायचं, कारण ऑलरेडी पापड मध्ये पण मीठ असतं। आणि 5-6 लसूण पाकळ्या ऍड करूया। आता हे सगळं आपण मिक्सर करून घेऊयात। बघा अशा प्रकारे मिक्सर करून घ्यायचं। 2 मिनिटात आपली पापडाची चटणी तयार होते। हे बघा अगदी 2 मिनिटात आपली चटपटीत अशी पापडची चटणी झाली तयार। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।